धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मी डोरनाळीकर विद्यासागर. आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर. तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत 8 आणि 9 ऑगस्ट 1930 या दिवशी नागपूरमध्ये अखिल भारतीय डिस्प्रेस्ड क्लासेस काँग्रेसचे पहिले अधिवेशन घेण्यात आले. त्या अधिवेशनामध्ये आपल्या विस्तारित अशा भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. तो आपण समजून घेतला पाहिजे. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? सद्गृहस्थांनो, आपण राजकीय सत्ता हस्तगत केली पाहिजे. याबद्दल वाजवीपेक्षा बराच वेळपर्यंत बोलून मी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात, परंतु दलित वर्गाच्या सर्व रोगावर राजकीय सत्ता हे औषध लागू होऊ शकत नाही. हेही मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. मग पुढे म्हणतात, त्यांची मुक्ती सामाजिक उन्नतीमध्ये आहे. म्हणजे दलितांची मुक्ती कशात आहे? सामाजिक उन्नतीमध्ये आहे. म्हणून दलित वर्गाने आपल्या वाईट चालीरीतींचा त्याग केला पाहिजे. त्यांच्या जीवन निर्वाहाचे जे वाईट मार्ग आहेत ते त्यांनी सोडले पाहिजेत आणि जीवन जगण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे तुमची राहणी इतकी उत्कृष्ट झाली पाहिजे की इतरांना तुमच्याबद्दल आदर वाटला पाहिजे, तुमची मैत्री हवीशी वाटली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 1 मधील पान नंबर 226 आणि 227 वरती हा संदेश आलेला आहे. आपण ते वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि किती मोठा बदल झाला पाहिजे आमच्यामध्ये, आमच्या राहणीमानामध्ये. आमची राहणी इतकी उत्कृष्ट झाली पाहिजे की इतरांना आमच्याकडे बघितल्याच्या नंतर आदर वाटला पाहिजे आणि आमची मैत्री हवीशी वाटली पाहिजे. हा बदल राहणीमानामध्ये आम्ही केला पाहिजे. वाईट कामं सोडली पाहिजेत, वाईट मार्ग सोडून दिली पाहिजेत आणि यामुळेच दलितांची मुक्ती होऊ शकते. हा सामाजिक उन्नतीचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे. तेव्हा आपण सर्वजण समजून घेतलं पाहिजे. हा विचार जर आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.